MSC DCL, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन, बरोबर, वितरण, त्याचा भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने आता एक आकडा काढला. तुम्ही नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. इथे माझे चॅनलवाले असतील त्यांनी जर नीट, पत्रकारांनी नीट बघावं. माझ्याकडे आता रिपोर्ट आलाय. या भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने जाहीर केलेला रिपोर्ट आहे MSC DCL ची. 100 पैकी महाराष्ट्राला किती गुण मिळाले असतील पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये? तुम्ही राजकारण नीट समजून घ्या मी काय बोलतोय ते. किती गुण मिळाले असतील? 100 पैकी किती गुण मिळालेले असतील महाराष्ट्राला? 1.5%. 1.5 गुण मिळाले. 1.5. या 1.5चा अर्थ कळतोय तुम्हाला? यांचा आता IPO येतोय. MSC DCL चा आता IPO येतोय, म्हणजे लोकांकडनं पैसे घेण्यासाठी. ज्याला 1.5 मार्क आहे त्याच्यात कोण गुंतवणूक करणार मला जरा सांगा. कोण येणार गुंतवणूक करायला? फक्त. म्हणजे हे एकदा ताब्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन की महाराष्ट्राची वीज हे अदानी ठरवणार. तुम्हाला कोणत्या भावाने विकायचंय, तुमच्याकडची कशी मीटर तोडायची, तुम्हाला कसा, तुम्ही पैसे नाही भरू शकलात तर कसे तोडायचे, अंधारात कसं ठेवायचे, ह्याचे सगळे उपाय सुरू आहेत. मुंबई, ठाणा, महाराष्ट्रातल्या जमिनी तर देतातच आहेत, जंगलं दिली जात आहेत. तुमची वीज ही देखील दिली जाणार, उद्या पाणी दिलं जाणार. गुलाम आहात का तुम्ही? यांच्यासमोर आम्ही भिका मागायच्या आणि मग हे काय करणार? पुन्हा परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. हे चक्र कसं फिरते बघा. परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार, मग लोक आपल्याकडे येणार की आमच्याकडचे भाव वाढले, मग त्याच्यावरती आपले सगळ्यांची आंदोलन होणार, आपले इतर पक्षांची होणार, आणि मग आपलं लक्ष तिकडे आणि ह्यांचं लक्ष SIR वर. निवडणुकीला ज्यावेळेला तुम्ही मतदानाला जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपले मतदारच नाही आहेत. म्हणजे मतदार आहेत पण त्यांची नावच नाही आहेत. आणि जर त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवा आहे तो घ्यायचा, बाकीच्याला पाडायचं, संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे. मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो. आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधनं आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत. उद्या दुसरे सत्तेवर येतील ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आता जे सत्तेतले आहेत ते ज्याला मुंबा मारतील त्यावेळेला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं.